आर्टिफिशियल इंटेलिजन्स म्हणजेच AI एका नव्या प्रकारच्या कंटेंट क्रिएटरला जन्म देत आहे. आणि आज आपण हेच समजून घेणार आहोत की हे नेमकं घडतंय तरी कसं. विचार करा, एक चांगला आकर्षक कंटेंट बनवणं हे पारंपरिकरित्या किती मोठं आव्हान होतं. त्यासाठी महागडी उपकरणं लागायची, क्लिष्ट सॉफ्टवेअर शिकावं लागायचं, म्हणजे खूपच मोठी प्रक्रिया होती. पण आता एका मोठ्या तांत्रिक बदलामुळे हे सगळे नियमच बदलत आहेत. कंटेंट निर्मिती आता सर्वांसाठी सोपी आणि सहज उपलब्ध होत आहे. जणू काही तिचं लोकशाहीकरणच झालंय. आता अनेकांना वाटेल की AIमुळे क्रिएटर्सची जागा जाईल, पण तसं नाहीये. उलट हे क्रिएटर्सच्या एका नवीन पिढीला अधिक सक्षम बनवण्याबद्दल आहे. ह्यामुळे कामाच्या स्वरूपातच एक मोठा बदल घडतोय. चला तर मग याच्या मुळाशी जाऊया आणि बघूया की AIच्या मदतीनं स्वतःचा एक ऑटोमेटेड प्रोडक्शन स्टुडिओ कसा उभा करता येतो. कोणत्याही चांगल्या कंटेंटची सुरुवात होते एका दमदार स्क्रिप्टने, आणि इथे तुमच्या मदतीला येतात ChatGPT आणि जेमिनीसारखे पर्याय. या दोघांचीही स्वतःची अशी खास वैशिष्ट्ये आहेत. आता स्क्रिप्ट तर तयार आहे, पण तिला व्हिडिओमध्ये कसं बदलायचं? त्यासाठी पिक्टोरी AI सारखी साधने एखाद्या गेम चेंजरसारखी आहेत. आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे यासाठी कोणत्याही तांत्रिक कौशल्याची गरज नाही. आणि याची प्रोसेस तर अगदीच सोपी आहे. तुम्ही फक्त तुमची स्क्रिप्ट तिथे पेस्ट करायची, एक टेम्पलेट निवडायचं आणि बस AI आपोआप फुटेज निवडून सीन्स तयार करतं. खरंच इतकं सोपं आहे. आणि गोष्ट फक्त इथपर्यंतच मर्यादित नाहीये. AI टूल्सची एक संपूर्ण इकोसिस्टम आहे, जी व्हॉइस ओव्हरपासून ते अगदी मोठमोठ्या व्हिज्युअल इफेक्ट्सपर्यंत सगळं काही सांभाळू शकते. बरं, आता टूल्स तर आहेत, पण या एवढ्या गर्दीत स्वतःची ओळख कशी निर्माण करायची? चला आता याच्या स्ट्रॅटेजीबद्दल बोलूया. एका संशोधनानुसार जे सर्वात यशस्वी शॉर्ट फॉर्म व्हिडिओज असतात ना, ते तब्बल 70% प्रेक्षकांना शेवटपर्यंत खिळवून ठेवतात. आणि याचं सगळं गुपित दडलंय पहिल्या 3 सेकंदात. यालाच म्हणतात हुक. ही एक अशी सुरुवात असते जी लोकांच्या मनात उत्सुकता किंवा आश्चर्य निर्माण करते आणि त्यांना स्क्रॉल करण्यापासून थांबवते. याचा एक पॉवरफुल फॉर्म्युला म्हणजे फोमो, म्हणजेच फिअर ऑफ मिसिंग आउटला टार्गेट करणे. तुम्ही याबद्दल ऐकलंय का? असं विचारल्यावर लोकांना वाटतं की त्यांना काहीतरी नवीन कळणार आहे आणि ते थांबतात. आणखी एक फेमस फॉर्म्युला आहे जो एक प्रकारची उत्सुकता आणि गूढता निर्माण करतो. जसं की त्यांना हे रहस्य तुम्हाला कळू द्यायचं नाहीये. हे ऐकल्यावर वाटतं की काहीतरी एक्सक्लुझिव्ह माहिती मिळणार आहे. आणि हा एक खूपच छान फॉर्म्युला आहे. हे मला आजच कळालं. यातून काय होतं की जेव्हा कोणी आपला नुकताच लागलेला शोध शेअर करतं, तेव्हा प्रेक्षकांशी एक खूप जवळचं मानवी नातं तयार होतं. ठीक आहे, आता प्रेक्षक तर तयार झाले, मग या AI निर्मित कंटेंटमधून पैसे कसे कमवायचे? तर त्यासाठी सुद्धा अनेक मार्ग आहेत. यातला सगळ्यात सरळ मार्ग म्हणजे YouTubeचा पार्टनर प्रोग्राम. अर्थात जाहिरातींमधून पैसे कमवण्यासाठी क्रिएटर्सना काही विशिष्ट अटी पूर्ण कराव्या लागतात. पण जाहिरातींचा रेव्हेन्यू ही फक्त सुरुवात आहे बरं का. यशस्वी क्रिएटर्स याच्याही पुढे जाऊन एफिलिएट मार्केटिंग म्हणजे दुसऱ्यांची उत्पादनं प्रमोट करणं, ब्रँड स्पॉन्सरशिप्स आणि थेट फॅन फंडिंग यांसारख्या मार्गांचाही वापर करतात. आता जरा मोठ्या दृष्टिकोनातून पाहूया. हा जो ट्रेंड आहे ना, तो फक्त सोशल मीडियापुरता नाहीये, तर तो कामाच्या पद्धतीत होणाऱ्या एका खूप मोठ्या बदलाचे संकेत देतोय. म्हणूनच सगळ्यात महत्त्वाचा मुद्दा हा आहे की या नव्या युगातलं यश हे फक्त AIसाठी तयार असण्यावर नाही, तर आपण माणसं या बदलासाठी किती तयार आहोत यावर अवलंबून आहे. या नवीन आणि शक्तिशाली साधनांसोबत आपण किती प्रभावीपणे काम करू शकतो हेच निर्णायक ठरणार आहे. AIमुळे कंटेंट तयार करण्यामधले अडथळे अक्षरशः नाहीसे झाले आहेत. त्यामुळे आता प्रश्न फक्त एकच उरतो की या साधनांचा वापर करून आपण काय निर्माण करणार आहोत.